नमस्कार मंडळी. आपल्याकडे एक म्हण आहे, सूर्य आग ओकतोय. पण विदर्भात सध्या जे चाललंय त्याला आग ओकणं हे खूप साधं झालंय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी तालुक्यात सध्या अशी परिस्थिती आहे की लोक घराबाहेर पडायला घाबरताय. ब्रह्मपुरीचं आता सूर्यपुरी झालेलं आहे. चटके देणारं ऊन, अंगाची होणारी लाही आणि जमिनीला पडलेल्या भेगा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की विदर्भाची ही सूर्यपुरी कशी आहे. निसर्गाचा हा प्रकोप आहे की मानवाची चुकी. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. नमस्कार, मी गंगाधर तितिरमारे. मंडळी, सकाळी 10 वाजले की ब्रह्मपुरीच्या रस्त्यांवर सुखसुकाट असतो. रस्ते गरम होऊन त्यावर जणू धूर निघतोय असं वाटतंय. स्थानिक लोक सांगतायत की घराच्या भिंती रात्री उशिरापर्यंत गरम असतात. पंखे फिरतायत पण त्यातून येणारी हवा ही लू सारखी गरम लागतोय. साध्या चपला घालून बाहेर पडलं तरी पायाला चटके बसतायत. हे तापमान निव्वळ आकडा नाही, तर हे जगणं असह्य करणारं संकट आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा हा भाग जिथे पाऊस चांगला असतो तिथे आज पावसासाठी नाही तर सावलीसाठी लोक वन फिरत आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता प्रश्न पडतो, ब्रह्मपुरीच का? विदर्भात तापमान का वाढत आहे? पहिलं कारण म्हणजे शहरीकरण. आपण झाडं तोडली, सिमेंटची जंगलं उभी केली व ही सिमेंटची घरं उष्णता शोषून घेतात आणि ती रात्री सोडून देतात. दुसरं म्हणजे विदर्भाची भौगोलिक रचना. डोंगराळ भाग आणि जंगलाचं प्रमाण कमी होत चाललंय. निसर्ग चक्र बिघडतंय. हवामान विभाग दररोज इशारा देतोय, पण त्या इशाऱ्याची अंमलबजावणी कुठे आहे? ही उष्णता आता नॅचरल राहिलेली नाही. आपण त्याला मॅन रोड म्हणजे माणसाने निर्माण केलेले संकट बनवलेले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासन काय करतंय? उष्णतेची लाट आहे, दुपारी बाहेर पडू नका अशा सोशल मीडिया पोस्ट टाकल्या की काम झालं असं समजतं का? गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली. जनावरांच्या पाण्याचे हाल आहेत. आरोग्य यंत्रणेकडे बघितलं तर उष्माघाताचे रुग्ण वाढतायत. ORS चे पॉकेट वाटण्यापेक्षा शेतकरी आणि मजुरांसाठी दुपारी काम बंद करण्याच्या नियमांची कडक अंमलबजावणी का होत नाही? सूर्यपुरी बनणाऱ्या या ब्रह्मपुरीला वाचवण्यासाठी काही ठोस योजना आहेत का, की फक्त हवामान विभागाचे अंदाज बघायला मिळत आहे? यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे मंडळी, निसर्गाची झुंज देताना आपणही स्वतःला जपलं पाहिजे. ब्रह्मपुरीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवा, दुपारी 12 ते 4 वेळेत बाहेर पडू नका. सुती कपडे वापरा, कांद्याचा वापर करा, तो उष्माघातापासून वाचवतो. पण हे तात्पुरते उपाय झाले. कायमस्वरूपी उपाय काय? तर झाडं लावणं. तुमच्या घराच्या आजूबाजूला एक तरी झाड लावा. आज तुम्ही झाड लावला तर 10 वर्षांनी तुमच्या पुढच्या पिढीला ब्रह्मपुरीचं पुन्हा ब्रह्मापुरी होताना दिसेल, सूर्यपुरी नाही. आजच्या या भीषण वास्तवाबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमच्या भागातलं तापमान किती आहे? कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. ब्रह्मपुरीच्या या परिस्थितीवर तुमचं मत काय आहे? प्रशासन कमी पडतंय का? तुमच्या कमेंट्स आम्हाला नक्की वाचवा व सांगा. आणि हो, हे सूर्यपुरी संकट विदर्भातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवा, म्हणजे लोक सावध होतील. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा आणि आपल्या ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व कारण आपण जे बोलतो ते थेट काळजाला भिडणार असतं. भेटूया पुढच्या विशेष व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा व स्वतःला जपा आणि पाणी भरपूर घ्या. तोपर्यंत नमस्कार.